असं चाललंय तसं चाललंय, पण एक सिरियस मॅटर काय झालंय सांगू. घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढलं. आपल्या 80 वर्षाचं असलं काय नव्हतं. आपल्या 80 वर्षांनी कधी व्हॅलेंटाईन डे साजरा नाही केला, कधी आय लव्ह यू नाही बोलले एकमेकाला, कधी अॅनिव्हर्सरीचा केक नाही कापला, एकमेकावर फक्त चिडत, म्हातारा असा करतो, म्हातारा तसा करतो. पण जरा कुठं म्हाताऱ्याचं पाय दुखायला लागलं, पोटात या घ्यायला लागलं, म्हातारीचं कालवा होते, रात्रीची कुठं बाम काय लावीन, गरम पाणी काय शेकीन, लगेच पोरीला फोन करेल, काय बापूस काय असाच करतो भाई, जरा बघ नाही डॉक्टरकडे ये ना. केरी काळजी त्यांच्या मनात कधी विचार नाही आला त्याला आपण सोडून गेलं पाहिजे. किती श्रीमंती आहे ना. आणि आपण त्यांची पोरं आज कॉर्पोरेटमध्ये. प्रॉब्लेम काय माहिती आहे, इगो आला आपल्यामध्ये. आय एम ऑल्सो अर्निंग पर्सन, आय एम ऑल्सो अर्निंग वुमन. मी कमवते, मी खाते, मला काय गरज आहे याची. हा जो विचार आला ना, हा इगो आला म्हणून, आणि त्याच्यामुळे आला. पण बायानो जेव्हा पाय दुखायचं सुरू होतील, डायबिटीस सुरू होईल, कमरकडनं याग येतील, बीपीचं होईल काय नो बाई नो, तेव्हा समजेल याडा वाकडा माझा होता, पण माझाच होता. कारण तरुण असाल तोपर्यंत कोणतरी खांदा द्यायला येईल, जसं वय जाईल ना खांदा सटकून जाईल. आपलं ते आपलं आहे, जपाते. एक शेवटचं गाणं म्हणतोय, ओझे भार नका समजू, ओझे भार सरते शेवटचा धार, नका समजू ओझे भार सरते शेवटचा धार, हेच आयुष्याचे सार जपा सोन्याचा संसार, हेच आयुष्याचे सार जपा सोन्याचा संसार.